निरोगी आरोग्यासाठी 80 नियम एकदा नक्की ऐका. 1. जर तुम्ही सकाळचा नाश्ता केला नाही तर काही दिवसातच तुम्हाला ॲसिडिटीच्या समस्येला सामोरे जावे लागेल. 2. रोज अद्रक खाल्ल्याने शरीरातील रोगांपासून बचाव होतो. 3. पुदिन्याची चटणी बनवून दुपारी खा. हवामानातील बदलामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होणार नाही. 4. जास्त चहा प्यायल्याने गॅसची समस्या आणि भूक मंदावते. 5. जास्त भात खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते. 6. उवापासून सुटका हवी असेल तर आल्याची पेस्ट बनवून डोक्याला लावा, यामुळे उवापासून सुटका होईल. 7. मनुका खाल्ल्याने रक्त शुद्ध होते आणि रंग सुधारतो. 8. गुळाचा चहा प्यायल्याने मेंदू तीक्ष्ण होतो. 9. सांधेदुखीपासून बचाव करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांची मसाज करा. 10. कांदा खाणाऱ्याचे पोट कधीही खराब होत नाही. 11. प्लास्टिकच्या भांड्यात गरम अन्न किंवा पेय कधीही ठेवू नका, यामुळे कर्करोगाचा धोका होऊ शकतो. 12. तुम्हाला बद्धकोष्ठतेची समस्या असेल तर रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सुकी कोथिंबीर भिजवून ठेवा आणि सकाळी गाळून प्या. दररोज सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होईल. 13. जेवणात जास्त गोड वापरल्याने दातांच्या समस्या वाढतात. 14. ज्यांना पुरळ येत असेल त्यांनी कारल्याचे पाणी प्यावे, त्यामुळे पुरळ कमी होते. 15. कपड्याच्या डागांवर आले चोळल्याने डाग दूर होतात. 16. आपला चेहरा खूप थंड किंवा खूप गरम पाण्याने धुवू नका. 17. थंड पाणी प्यायल्यानंतर चहा प्यायल्याने दातांचा त्रास होतो. 18. लिंबाचा रस दातांवर चोळल्याने दात मजबूत आणि स्वच्छ होतात. 19. गुलाबाची फुले चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात. 20. 2-3 बदाम मधासोबत खाल्ल्याने स्मरणशक्ती सुधारते. 21. थायरॉइडची समस्या असल्यास दररोज रात्री 1 ग्लास पाण्यात 1 चमचा सुकी कोथिंबीर भिजत ठेवा आणि गाळून सकाळी रिकाम्या पोटी प्या. रोज सेवन केल्याने थायरॉइडपासून आराम मिळतो. 22. सुरकुत्यांची समस्या दूर करण्यासाठी खोबरेल तेल आणि मध मिक्स करून चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. 23. लिंबू पाणी पिताना जर लिंबाच्या बिया तोडण्यात आल्या तर ते चावून खा, यांनी अनेक रोग बरे होतात. 24. बीटरूटची साल चेहऱ्यावर लावल्याने क्रीम लावण्याची गरज भासणार नाही. 25. कंगव्यावर लिंबू पाणी लावून केसांवर हलवल्याने केस चमकदार आणि मुलायम होतात. 26. रोज 1 चमचा कारल्याचा रस पिल्याने मधुमेह टाळता येतो. 27. जास्त कॅलरीज घेणे टाळले पाहिजे. कोल्ड्रिंक ऐवजी लिंबू पाणी आणि साखरेऐवजी गुळ किंवा मध वापरा. 28. जर तुम्ही नियमितपणे मसुराचे सेवन केले तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता येणार नाही आणि शरीरातील कमजोरीही दूर होईल. 29. लसूण सोलून त्याच्या पाकळ्या दारी आणि खिडक्या जवळ ठेवा, यामुळे पाली दूर राहतील. 30. लाकडाच्या आगीवर शिजवलेले अन्न खाल्ल्याने तुमचे आरोग्य अधिक चांगले राहते. 31. संध्याकाळच्या वेळी गोड खाऊ नका, कडू खावे, ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. 32. धूम्रपान आणि मद्यपानामुळे केस लवकर पांढरे होतात. केसांना कंघी केल्याने सुद्धा केस लवकर गळतात. 33. लहान मुलांना दलिया खायला दिल्यास त्यांचे वजन वाढण्यास मदत होते. दलियामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते, ज्यामुळे मुलांची हाडे मजबूत होतात आणि स्नायूंच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो. 34. संध्याकाळी कांदा खाल्ल्याने मूळव्याध सारखे आजार होऊ शकतात. 35. ज्या महिलांचे वय 40 ते 45 या दरम्यान आहे त्यांनी बीटरूट जास्त खावे. 36. जास्त टोपी खाल्ल्याने दातांच्या समस्या वाढू शकतात. 37. काळ्या कुंभाराच्या मातीत थोडेसे देशी तूप मिसळून सुजलेल्या जागेवर लावा, सूज मुळापासून निघून जाईल. 38. जर तुमचा मुलगा माती खात असेल तर त्याला केळीत मध मिसळून द्या, तो माती खाणे बंद करेल. 39. काळ्या मनुका किडनी स्टोनला प्रतिबंध करतात, म्हणून काळे मनुके खा. 40. बीटरूटचे पाणी उकळून त्या पाण्याने डोके धुतल्या डोक्याचा कोंडा दूर होतो. 41. तुमचे केस गळायला लागले असतील तर उकडलेल्या तांदळाच्या पाण्याने डोके धुवा, यामुळे तुमचे केस गळणे थांबेल. 42. रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याची त्वचा सुधारते. 43. बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे.
44 रोज मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही. 45 कडुलिंबाच्या पाण्याने अंघोळ केल्याने अनेक आजारांपासून आराम मिळतो. 46 लघवी करताना जळजळ होत असेल तर नाश्त्यासोबत काकडी खा, जळजळ निघून जाईल. 47 रोज दही खाणारे लोकांना कधीही इन्फेक्शन होत नाही. 48 जेवल्यानंतर लगेच झोपू नये कारण अन्नाचे पचन नीट होत नाही. 49 कपड्यांवरील डाग दूर करायचा असेल तर कपड्यांवर लिंबाचा रस लावा आणि थोडा वेळ तसाच राहू द्या, डाग निघून जातील. 50 खोकला जात नसेल तर बत्तासे मिसळून दूध प्या, खोकल्यापासून लवकर आराम मिळतो. 51 जेवणात जास्त तूप खाल्ल्याने घशाचा संसर्ग होतो. 52 शरीर दुखत असेल तर त्यांनी मखाना शिजवलेले दूध प्यावे, त्यामुळे शरीराच्या दुखण्यापासून आराम मिळतो. 53 जर तुमचे वजन खूप वाढत असेल तर भोपळ्याचा रस बनवून द्या, वजन कमी होण्यास सुरुवात होईल. 54 रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाणी आणि 1 लवंग खाल्ल्यास बद्धकोष्ठता, ऍसिडिटी आणि पोटदुखीचा त्रास होत नाही. 55 जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल तर रोज सुरमा किंवा काजळ लावा. 56 रोज सॅलडचे सेवन करा, यामुळे तुमचे पोट बाहेर येणार नाही. 57 शिळ्या तोंडी मधाचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. 58 रोज दुधाचे सेवन केल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि हाडे मजबूत होतात. 59 जे लोक रोज केळी खातात त्यांचे वजन वाढू लागते. 60 सुरकुत्या नाहीशा करण्यासाठी हिरवी आणि पिवळी शिमला मिरची फायदेशीर आहे. 61 जर तुम्हाला जास्त लिंबाचा रस काढायचा असेल तर प्रथम लिंबू दोन्ही हातांनी दाबा आणि नंतर ते कापून वापरा, यामुळे अधिक लिंबाचा रस काढता येईल. 62 चेहऱ्यावर ड्रायनेस असल्यास गुलाबाचा अर्क लावावा. 63 दालचिनीचे सेवन केल्याने स्मरणशक्ती सुधारते. 64 भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्याने केस लांब आणि मजबूत होतात. 65 गाईच्या दुधाचे सेवन केल्याने नखे, डोळे आणि केस सुंदर होतात. 66 जेवण करण्यापूर्वी 1 खजूरचे सेवन करा, खाल्लेले सर्व लवकर पचतं. 67 साखरेऐवजी थोडासा गूळ घालून चहा प्या. 68 खूप गरम पदार्थ खाल्ल्याने हृदय कमकुवत होते. 69 रोज सकाळी शिव्या तोंडी लसणाची 1 पाकळी पाण्यासोबत खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. 70 जर तुम्ही सकाळी वेळेवर उठले नाही तर तुमचा मेंदू कमजोर होतो. 71 पोटाची उष्णता काढायची असेल तर बडीशेपचे दूध द्या. 72 तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर थंड पाणी कमी प्या, कोमट पाणी प्यायला नाही, तुमचे पोट साफ राहते. 73 जर तुम्हाला चांगला तांदूळ ओळखायचा असेल तर तांदळाचे दाणे तव्यावर गरम करा आणि काही वेळाने दाणे वितळू लागले तर तो चांगला तांदूळ नाही. 74 मधुमेह आणि सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी रोज मेथीचे सेवन करा. 75 जर तुम्हाला तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायचे असेल तर रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून गुळण्या करा. 76 चेहऱ्यावरील सनबर्नचे डाग दूर करण्यासाठी बेसनमध्ये थोडी हळद मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यावर चेहरा धुवा. 77 तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळीनंतर चेहऱ्याच्या त्वचेवर जास्त टॉवेल घासल्याने तुमच्या त्वचेला हानी पोहोचू शकते. 78 जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर कारल्याची भाजी उत्कृष्ट आहे. 79 रात्री बटाटे खाऊ नका, यामुळे मूळव्याधाची समस्या होऊ शकते. 80 मानसिक दुर्बलतेसाठी कच्चे नारळ खूप फायदेशीर आहे. तर हे 80 नियम तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.